Next article is regulation of digestive activities. The digestive activities like gastric and intestinal secretions are controlled by, हे जे सिक्रिशन्स आहेत त्याच्यावरती कोणाचा कंट्रोल आहे? न्यूरल अँड हार्मोनल मेकॅनिझमचा कंट्रोल आहे. The sight, smell or presence of food in buccal cavity stimulate the salivary secretions. समजा आपण रस्त्याच्या कडेने चाललेलो आहोत, खमंग वास आला, सिक्रेशन सुरू होतंय. चिंच पाहिली किंवा चिंच हे नाव आता घेतलं तरी सिक्रेशन तुमचं सुरू झालंय. एखाद्या पदार्थाची आठवण झाली तरी सिक्रेशन सुरू होतंय. गॅस्ट्रिक इंटेस्टायनल म्युकोसा जो आहे त्याच्यामध्ये अनेक डायजेस्टिव्ह हार्मोन्स सिक्रीट होतात. अनेक डायजेस्टिव्ह हार्मोन्स सिक्रीट होतात, जसे गॅस्ट्रिन पायलॉरिक स्टमकचा म्युकोसा सिक्रीट करतो. डिस्टेन्शन ऑफ स्टमक ऑन फूड एंट्री, स्टमकचं डिस्टेन्शन होण्यासाठी याची गरज आहे. आणि गॅस्ट्रिक ज्यूसचं सिक्रेशन स्टिम्युलेट करणार, कार्डियाक स्फिंक्टर कॉन्स्ट्रिक्ट करणार हे हार्मोन आहे. एंटेरोगॅस्ट्रोन डिओडेनल इपिथेलियम पासून सिक्रेट होतंय. टार्गेट ऑर्गन स्टमक आहे. स्लो गॅस्ट्रिक कॉन्ट्रॅक्शन टू डिले दी एम्प्टिंग, गॅस्ट्रिक ज्यूसचं सिक्रेशन स्टॉप करणार हे हार्मोन आहे. सिक्रिटिन डिओडेनल इपिथेलियम मधून सिक्रेट होतं. पॅनक्रियाज, लिव्हर, स्टमक वरती ते ऍक्ट होतं. रिलीज ऑफ सोडियम बायकार्बोनेट इन पॅनक्रियाटिक ज्यूस, स्टेप अप सिक्रेशन ऑफ बाइल ज्यूस, इनहिबिट सिक्रेशन ऑफ गॅस्ट्रिन. कोलेसिस्टोकायनिन, पॅनक्रिओझायमिन पण त्याला नाव आहे, डिओडेनल इपिथेलियम मधून सिक्रेट होतं. पॅनक्रियाज, गॉल ब्लॅडर वरती काम करतं. रिलीज ऑफ एन्झाइम ऑफ पॅनक्रियाटिक ज्यूस, रिलीज ऑफ बाइल ज्यूस फ्रॉम गॉल ब्लॅडर यासाठी हे काम करतं. विलिकायनिन्स इंटेस्टायनल इपिथेलियम मधून सिक्रेट होतं. इंटेस्टाइन वरती ऍक्ट होतं आणि त्या इंटेस्टायनल विलाय आहेत त्याला त्याची मोमेंट ऍक्सेलरेट करतं. डिओक्रायनिन इंटेस्टायनल इपिथेलियम मधून सिक्रेट होणार. इंटेस्टाइन किंवा ब्रुनर्स ग्लँड वरती ऍक्ट होणार आणि व्हिस्कस म्युकस तो ब्रुनर ग्लँड मधून रिलीज केला जाईल. एंटेरोक्रायनिन इंटेस्टायनल इपिथेलियम मधून सिक्रेट होणार. क्रिप्स ऑफ लायबरकुन या ठिकाणी काम करणार आणि लायबरकुन, स्क्रिप्ट ऑफ लायबरकुन्सचे जे इंटेस्टायनल ज्यूसचे जे एन्झाइम्स आहेत ते इथून रिलीज केले जातील. अशा प्रकारे नर्वस सिस्टीमचा आणि हार्मोनचा सुद्धा या डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या सर्व ऍक्टिव्हिटीज वरती कंट्रोल आहे. देन नेक्स्ट आर्टिकल इज ऍब्सॉर्प्शन ऑफ डायजेस्टेड फूड. जे फूड डायजेस्ट केलेलं आहे ते आता ऍब्सॉर्ब करायचंय. स्मॉल इंटेस्टाइन मधून ब्लड किंवा लिम्फ मध्ये ते ऍब्सॉर्ब करायचं आहे. आणि हे जे ऍब्सॉर्प्शन आहे, ऍब्सॉर्प्शन स्मॉल इंटेस्टाइन मधून ब्लड किंवा लिम्फ मध्ये केलं जातं. Absorption is a transfer of end products of digestion from small intestine to circulatory system
ब्लड और लिम्फ. ऍब्सॉर्प्शन ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह दोन्ही मेथड न होतं. ऍक्टिव्ह ऍब्सॉर्प्शन म्हणजे ज्या ऍब्सॉर्प्शनच्या प्रोसेससाठी मेटाबॉलिक एनर्जीचा एक्सपेंडिचर होतो, एनर्जीचा वापर करून ज्याचा ट्रान्सफर होतो, त्याला म्हणायचं ऍक्टिव्ह प्रोसेस. आणि हीच ट्रान्सफरची प्रोसेस विदाउट मेटाबॉलिक एनर्जी मार्फत होत असेल तर त्याला आपण म्हणतो पॅसिव्ह प्रोसेस. पॅसिव्ह प्रोसेस मध्ये ऑस्मॉसिस आणि डिफ्युजन या ऍक्टिव्हिटी येतात. काही कंपाऊंड्स ऑस्मॉसिस आणि डिफ्युजनच्या प्रोसेसनं ट्रान्सफर केले जातात आणि डिफ्युजनची प्रोसेस जी आहे ती सिंपल आणि फॅसिलिटेटेड आहे. बघूया आता वन बाय वन ऍब्सॉर्प्शन कसं होतंय. सम अमाउंट ऑफ ग्लुकोज, amino acids, electrolytes, some amount of glucose, amino acids, electrolytes are transported from small intestine to blood by simple diffusion, that is from higher concentration to lower concentration. सिंपल डिफ्युजनच्या प्रोसेसनं काही प्रमाणात ग्लुकोज, ॲमिनो ॲसिड्स यांचा ट्रान्सपोर्ट केला जातो. त्याचबरोबर म्हणजे ही पॅसिव्ह प्रोसेस आहे. हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन ही प्रोसेस होते. त्याचबरोबर फ्रक्टोज सारखी शुगर आहे, फ्रक्टोज सारखी शुगर आहे, ती शुगर कॅरी करण्यासाठी काही कॅरियर्स वापरले जातात. जसं Na+ ऍक्ट्स ॲज अ कॅरियर. या चॅनल मधून Na+ आणि फ्रक्टोज ट्रान्सपोर्ट केले जातात. अशा प्रकारचा जो पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट आहे त्याला आपण म्हणतो, काही कॅरियर प्रोटीन्स त्यामध्ये मदत करतात, त्याला आपण म्हणतो फॅसिलिटेटेड डिफ्युजन. सो ट्रान्सपोर्ट ऑफ फ्रक्टोज टेक्स प्लेस बाय फॅसिलिटेटेड डिफ्युजन. आणि सिंपल डिफ्युजन मध्ये काय होतं, मॉलिक्युल्स alone can diffuse. Example, small amount of monosaccharides like glucose, amino acids, vitamins, electrolytes, Cl-. हे सर्व हायर कॉन्सन्ट्रेशन कडून लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे डिफ्यूज होतात, ट्रान्सपोर्ट होतात. सो दे आर transported from small intestine to blood by simple diffusion. Facilitated diffusion, diffusion with the help of carrier proteins. हे carrier proteins आहेत, त्याच्या मदतीनं फ्रक्टोज म्हणा, Na+ म्हणा, यांचं Na+ कॅरियरचं काम करतं, मदत करतं, इथं फॅसिलिटेट करतं प्रोसेस. तर फ्रक्टोज सारखी शुगर जी आहे, काही ॲमिनो ॲसिड्स असतील ते फॅसिलिटेटेड डिफ्युजन म्हणजे काही स्पेसिफिक कॅरियर प्रोटीनच्या मदतीनं यांचा ट्रान्सपोर्ट केला जाईल. फॉर एक्झाम्पल इथं फ्रक्टोज म्हणू आपण. आणि याला Na+ पण मदत करतं, फॅसिलिटेटेड डिफ्युजन. अशा प्रकारे दोन्ही प्रोसेस ज्या आहेत त्या हायर कॉन्सन्ट्रेशन कडून लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे होतात.
त्यामुळं त्याला आपण म्हणू फॅसिलिटेटेड, आणि म्हणजे ही पॅसिव्ह प्रोसेस आहे. परंतु सम अमाउंट ऑफ ग्लुकोज अमिनो ऍसिड्स, आता यांचा ट्रान्सपोर्ट हा ऍक्टिव्ह प्रोसेस न होतो. हा आहे Na+K+ पंप आहे. हा जनरली इकडं K+ जास्त आहे, इकडं Na+ जास्त असेल. हा, तर ऍक्टिव्ह प्रोसेस वापरून पहा, इकडं हा उलट झालं, K+ Na+. ऍक्टिव्ह प्रोसेस म्हणजे एनर्जीचा खर्च करून हे प्रोटीन्स, हे पंप, हे गेट काय करतात, एटीपीचा वापर करून Na+ आत घेणार, K+ बाहेर जाणार, Na+ आत येणार, K+ बाहेर जाणार. आणि आता Na+ आत आणलेला आहे इथं. हे Na+ ग्लुकोज अमिनो ऍसिड यांचाही ट्रान्सपोर्ट करण्यामध्ये मदत करणार. ग्लुकोज अमिनो ऍसिड्स are transported by active process with the help of Na+K+ pump by active process, expenditure of energy. Absorption of amino acids, monosaccharides like glucose, electrolytes Na+ takes place by active process. अशा प्रकारे मोनोसॅकॅराइड्स, अमिनो ऍसिड्स आणि इलेक्ट्रोलाइट्स 3 प्रोसेसनं ऍब्सॉर्ब केले जातात ब्लड मध्ये, स्मॉल इंटेस्टाइन मधून ब्लड मध्ये. एक तर सिंपल डिफ्युजन, दुसरी मेथड आहे फॅसिलिटेटेड डिफ्युजन, आणि तिसरी मेथड आहे ऍक्टिव्ह ऍब्सॉर्प्शन. त्यानंतर फॅटी ऍसिड, ग्लिसरॉलचा विचार केला. आता त्यात फॅटी ऍसिडचा विचार केला तर फॅटी ऍसिड डायरेक्ट ब्लड मध्ये जात नाहीत. फॅटी ऍसिड तिथून ज्या लॅक्टियल्स आहेत, लिम्फ व्हेसल्स आहेत, त्यामध्ये ऍब्सॉर्ब केले जातात. लिम्फ व्हेसल जॉईन होऊन मग लिम्फॅटिक डक्ट मध्ये ते कॅरी केले जातात. इट लुक्स मिल्की व्हाईट, हेन्स नेम लॅक्टियल्स. अशा लिम्फॅटिक व्हेसल मार्फत त्याचा ट्रान्सपोर्ट होतो नंतर पुढं. पण इथं एक्सचेंज जो होतो तो कसा आहे बघा. फॅटी ऍसिड्स हे ब्लड मध्ये डायरेक्ट ऍब्सॉर्ब केले जात नाहीत. सुरुवातीला काय होतं, हे स्मॉल इंटेस्टाइन आहे, ल्युमेन ऑफ स्मॉल इंटेस्टाइन, हे फॅटी ऍसिड्स आहेत. These fatty acids get combined with bile salts and phospholipids, आणि हे या बरोबर कंबाईन होऊन काय होतं, हे फॅटी ऍसिड आहे आणि याच्या बरोबर अशा प्रकारे बाइल सॉल्ट आणि फॉस्फोलिपिड बरोबर कंबाईन होतात, आणि हे जे स्ट्रक्चर बनवलं जातं त्याला म्हणायचं मायसिली. फॅटी ऍसिड्स गेट कंबाइन्ड, फॅटी ऍसिड्स इन ल्युमेन गेट कंबाइन्ड विथ बाइल सॉल्ट्स and phospholipids to form a complex body called as myceli. आता या मायसिलीज बॉडी ज्या आहेत
हा बघा इथं काय दिलंय. Monoglycerides, diglycerides and fatty acids cannot be absorbed directly in blood. They are water insoluble. Convert them into small spherical water soluble droplet called as myceles. आता myceles बनले. त्याच्यानंतर हे मायसिलीज कोणाला दिले, इकडं मायसिलीज आले या इपिथेलियम मध्ये, इंटेस्टायनल इपिथेलियम मध्ये आले. इथं आता फॅटी ऍसिड दिले आणि हे बाइल सॉल्ट वेगळे झाले. इपिथेलियम मध्ये मायसिलीज आले. मायसिलीज आल्यानंतर फॅटी ऍसिड वेगळे होतात आणि बाइल सॉल्ट फॉस्फोलिपिड जे आहेत ते पण वेगळे होतात. नंतर हे जे फॅटी ऍसिड आहेत दे गेट कोटेड बाय प्रोटीन्स. पर्टिक्युलर प्रोटीनचं कोटिंग याच्यावरती तयार होतं आणि फॅटी ऍसिड प्लस कोटिंग ऑफ प्रोटीन फॉर्म्स कायलोमायक्रॉन्स. कायलोमायक्रॉन्स म्हणजे फॅट ग्लोब्युल्स आर कव्हर्ड बाय कोटेन बाय प्रोटीन्स. इथं इपिथेलियम सेल मध्ये आल्यानंतर तसं होतं आणि मग हे मॉलिक्युल्स, हे कॉम्प्लेक्स, हे कायलोमायक्रॉन इकडे येतात. आता इथून फॅटी ऍसिड दिले जातात कुणाला, हे दिले जातात लिम्फॉइड व्हेसल जे आहे इथं लॅक्टियल्स तिकडं दिले जातात आणि प्रोटीन पुन्हा परत येतात. अशा प्रकारे सुरुवातीला फॅटी ऍसिड बाइल सॉल्ट बरोबर कंबाईन होऊन मायसिलीज बनणार आणि इपिथेलियल या इंटेस्टायनल इपिथेलियम कडक फॅटी ऍसिड नेले जातात. फॅटी ऍसिड तिथं दिल्यानंतर फॅटी ऍसिड वेगळे होतात आणि हे बाइल सॉल्ट वेगळे होतात, फॉस्फोलिपिड वेगळे होतात. त्यानंतर त्या फॅटी ऍसिड बरोबर प्रोटीन कोटिंग होतं, प्रोटीनचं कोटिंग केलं जातं, कायलोमायक्रॉन्स बनतात आणि कायलोमायक्रॉन नंतर तेथून ते ट्रान्सपोर्ट केले जातात. लॅक्टियल्स लिम्फॅटिक व्हेसल आहे त्या स्मॉल इंटेस्टाइन मध्ये आपण पाहिलंय, तिथं दिले जातात फॅटी ऍसिड आणि प्रोटीन वेगळे होणार. अशा प्रकारे फॅटचं ऍब्सॉर्प्शन केलं जातं. या लॅक्टियल्स मध्ये फॅटी ऍसिड जमा होणार, फॅटी ऍसिड जमा होणार, फॅटी ऍसिड जमा होणार आणि हे पुन्हा सगळे लिम्फॅटिक व्हेसल्स आहेत त्या कंबाईन होऊन डक्ट मोठ्या बनतात आणि त्या लिव्हर कडे घेऊन जातात, त्या पुढं पाठवल्या जातात आणि त्या मिल्की व्हाईटच्या दिसतात म्हणून त्याला आपण लॅक्टियल्स म्हणतो. लिम्फ मधून पुन्हा हे फॅटी ऍसिड किंवा हे जे कायलोमायक्रॉन्स आहेत ते ब्लड मध्ये येतातच पुन्हा. आता जे ऍब्सॉर्प्शन झालंय, ऍब्सॉर्प्शन इन डिफरंट पार्ट्स ऑफ एलिमेंटरी कॅनॉल, कुठून कुठून काय झालंय, काही ड्रग्ज माउथ म्हणून ऍब्सॉर्ब होतात, वॉटर, सिंपल शुगर, सम ड्रग, अल्कोहोल मोठ्या प्रमाणावर स्टमक मधून ऍब्सॉर्प्शन होत आहे. स्मॉल इंटेस्टाइन मधून सर्व न्यूट्रिएंट्स, सर्व डायजेस्टेड न्यूट्रिएंट्स, मिनरल्स, विटॅमिन्स ऍब्सॉर्ब होतात आणि लार्ज इंटेस्टाइन मधून वॉटर, काही मिनरल्स, ड्रग्स ऍब्सॉर्ब होतात. Small intestine is a cheap area of absorption due to presence of villi. मोठ्या प्रमाणावर विलाय आहेत.
त्यामुळं सरफेस एरिया ॲब्सॉर्प्शनचा वाढतो आणि लेंथ पण जास्त आहे, कॉइल्ड नेचर आहे आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणावर ॲब्सॉर्प्शन स्मॉल इंटेस्टाईन मधून होतं. जे ॲब्सॉर्ब्ड मटेरियल आहे, दे आर इनकॉर्पोरेटेड इनटू, तिथून जाणार ते ब्लड